माधवनगर येथील राणा प्रताप चौकापासून आनंदीनगर पर्यंतच्या रस्त्यावरील सर्व पथदिवे मागील अनेक वर्षापासून बंद आहेत. ते त्वरित सुरू करावेत अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे. याविषयी सविस्तर माहिती अशी की, नागरिकांच्या सोयीसाठी तत्कालीन सरपंच अनिल पाटील यांनी हायमस पोल उभे करून पथदिवे लावले होते. ग्रामपंचायत व जिल्हा परिषद फंडातून ते बसविले असल्याचे समजते. मात्र सुमारे 2 वर्षांनंतर हे सर्व पथदिवे बंद पडले आहेत. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एका हायमास्ट पोलवर 2 दिवे लावलेले आहेत. मात्र यातील एकही दिवा सध्या चालू अवस्थेत नाही. तसेच रस्त्याच्या पश्चिम बाजूस काही ठिकाणी सौर दिवे लावले आहेत, मात्र तेही बंद पडले आहेत. या सर्व पथदिव्यांची सध्याची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे. 2026 या नवीन वर्षात तरी हे पथदिवे सुरू होणार का, असा भाबडा प्रश्न सुज्ञ रहिवाशी नागरिकातून विचारला जात आहे. तरी ग्रामपंचायतीने यात लक्ष घालून सर्व बंद पथदिवे त्वरित चालू करावेत, अशी मागणी येथील रहिवाशांकडून होत आहे.